मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथील जाहीर बैठकीमधून महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये मराठा समाजाकडून सर्वसमावेशक सर्व समाजाला सोबत घेऊन 48 उमेदवार देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळं नेमका धक्का कुणाला बसणार आहे? महायुतीला बसणार आहे का महाविकास आघाडीला बसणार आहे? त्याबरोबरच बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक याचे काय पडसाद उमटणार आहेत? मनोज जरांगे पाटील यांनी हा निर्णय नेमका का घेतला? समाजानं नेमकं भूमिका काय घेतली होती? समाजाची मागणी नेमकी काय होती आजच्या बैठकीमध्ये? कारण मनोज जरांगे पाटलाच्या या निर्णयामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण हादरून गेलेलं आहे मित्रांनो. लोकसभेच्या प्रत्येक उमेदवाराला आता सध्या असुरक्षित वाटत आहे. आपण विजय होतो याची गॅरंटी वाटत नाही, अशी सध्या कंडिशन झालेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी करेक्ट डाव टाकलेला आहे, करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी डाव टाकलेला आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे. नेमकं मनोज जरांगे पाटील यांनी काय निर्णय घेतलेला आहे हे आपण या ठिकाणी पाहूया. आणि दुसरी गोष्ट, याचा महायुतीवर काय परिणाम होणार आहे, महाविकास आघाडीवर काय परिणाम होणार आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय परिणाम होणार आहे हे आपण सविस्तर या ठिकाणी जाणून घेऊया. नमस्कार, आपण पाहतात माणुसकी लाईव्ह न्यूज चॅनल. मी अशोक खाडे. मित्रांनो, महाराष्ट्रामधून हजारोंच्या संख्येनं आज मराठा बांधव आंतरवली सराटी येथे जमा झालेले आहेत आणि त्यांनी एक निर्णायक बैठक घेतलेली आहे. आणि या बैठकीमध्ये दोन पर्यायावरती चर्चा करण्यात आली मित्रांनो. यामध्ये पहिला पर्याय होता की मराठा समाजानं कोणताही उमेदवार न देता ज्या त्या भागामध्ये जो तो उमेदवार चांगला वाटेल त्याला मतदान करणे, त्याच्याकडून बॉन्डवरती त्याच्याकडून लेखी लिहून घेणे की आम्ही मराठा आरक्षणासंदर्भामध्ये भविष्यामध्ये मराठा समाजाच्या सोबत राहू, असं सर्व निर्णय त्या पहिल्या पर्यायामध्ये ठरलं होतं. पण ते समाजानं मान्य केलेला नव्हता. दुसरा पर्याय होता की महाराष्ट्रामधून प्रत्येक मतदारसंघातून उमेदवार देणं. उमेदवार दिल्यानंतर त्याचं काय होईल, कसा उमेदवार द्यायचा, मराठा समाजाचा द्यायचा का सर्वव्यापी द्यायचा, हा सर्व या ठिकाणी चर्चा झाली. आणि त्या ठिकाणी असं ठरवण्यात आलं की मराठा समाजानं उमेदवार द्यायचा, पण तो उमेदवार बाकीच्या सर्व जातींना सोबत घेऊन मराठा समाजानं अपक्ष उमेदवार द्यायचा आणि महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये हा उमेदवार द्यायचे. त्यामुळं मित्रांनो, महायुतीला खऱ्या अर्थानं मोठा धक्का मानला जात आहे हा. कारण प्रत्यक्षरित्या महायुतीलाच ह्याचा तोटा होणार आहे असं दिसतं एकंदरीत. आता नेमकं ते कसं हे आपण या ठिकाणी पाहूया. यामध्ये पहिल्यांदा उदाहरण म्हणून बीडचा जर मतदारसंघाचा विषय आपण घ्यायचा म्हटलं तर आपण या ठिकाणी बीडचं चर्चा करूया. बीडचा महायुतीच्या उमेदवाराला फायदा होणार आहे की महाविकास आघाडीच्या, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण एक विचार करूया किंवा पाहूया. बीड जिल्ह्यामधला जवळपास 40% जे काही मराठा समाज आहे, 40% मराठा समाज हा प्रत्येक वेळी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये विभागला जातो मतदानाच्या स्वरूपामधून. जास्त कल महाविकास आघाडीकडे असतो, महायुतीकडे कमी असतो. महायुतीकडं ओबीसी समाज जास्त प्रमाणात झुकलेला असतो. यावेळी स्थिती अशी आहे राजकीय बीड जिल्ह्यामधली किंवा राज्यातील सर्व ठिकाणी आहे तशीच, पण बीड जिल्ह्यामधली आपण या ठिकाणी चर्चा करूया. बीड जिल्ह्यामध्ये अशी आहे की मराठा समाज पंकजा मुंडे यांना किती मतदान करेल हा प्रश्न या ठिकाणी आहे. बराचसा ग्रामीण भागातून मतदानाच्या बाबतीमध्ये वेगळा सूर सध्या उमटत आहे. त्यामुळं मराठा समाजाचं मतदान पंकजा मुंडे यांना 10 ते 15% पुढे होईल असं सध्या तरी चित्र दिसत नाही. मग हे मतदान पंकजा मुंडे यांना न होता ते मतदान थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला गेलं असतं. पण आता जर मराठा समाजाला उमेदवार उभा केला, हे जे मतदान महायुतीला होणार होतं ते मतदान महाविकास आघाडीकडे जे जाणार होतं तेच जागेवर मध्येच थांबल आणि ते मतदान मराठा समाजात जे अपक्ष उमेदवार असेल त्या अपक्ष उमेदवाराकडं झुकलं जाईल, त्या ठिकाणी वळलं जाईल. त्याचा थेट फायदा पंकजा मुंडे यांना या ठिकाणी होऊ शकतो. कारण दुसऱ्या बाजू जर विचार केला तर बीड जिल्ह्याचा आतापर्यंत 2009 पासून जर अनुभव पाहिला तर बीड जिल्ह्यामधील ओबीसी समाजाचं जवळपास 60 ते 65% मतदान हे भाजप किंवा मुंडे घराण्याला होत आलेलं आहे. त्यामुळे यावेळेस सुद्धा त्यापेक्षा जास्त मतदान ओबीसीचं पंकजा मुंडे यांनाच होईल असं दिसतं एकंदरीत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या जर मराठा समाजाने इथं अपक्ष उमेदवार दिला तर त्या अपक्ष उमेदवाराचा फायदा हा पंकजा मुंडे यांनाच होईल. आणि दुसरी बाजू महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल मराठा समाजातूनच तो पण उमेदवार येणार आहे आणि तो जर दिला गेला तसाच तर त्याचा महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला त्याचा तोटा होईल, फटका बसत असं एकंदरीत चित्र दिसत आहे. आता बीड जिल्ह्याचा विषय बाजूला ठेवूया आणि महाराष्ट्रातील नेमकं काय परिस्थिती होऊ शकते मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्या निर्णयामुळं हे आपण या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, ज्या ठिकाणी 2
लोकसभेचे 2 उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही उमेदवार मराठा असतील त्यावेळेस महायुतीच्या उमेदवाराला मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाचा फटका बसणार आहे, हे तेवढं सत्य आहे. ते कसं हे आपण पाहूया. 2 उमेदवार जर महाविकास आघाडीकडे आणि महायुतीकडे मराठा समाजाचे असतील तर निश्चितच त्या ठिकाणी 60-40 मतदान होऊ शकतं. कारण दोन्ही उमेदवार मराठा असल्यामुळं कोणाला टाकायचं नाही आणि कोणाला टाकायचं हे निर्णय त्या ठिकाणी म्हणजे याबद्दल वेगळा भूमिका त्या ठिकाणी समाजाची होऊ शकत नाही. कारण सरकारवर रोज जरी असला तरी समोरचा कॅन्डिडेट आपला मराठा समाजाचा आहे, त्यामुळे कुठंतरी त्याला एक 10% कमी 10% जास्त महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालं असतं मतदान, पण 10-15% कमी का होईना पण मतदान ते महायुतीच्या उमेदवाराला मिळालं असतं. पण आता ते मतदान जर तिसरा पर्याय तयार झाला अपक्षच्या माध्यमातून मराठा समाजाच्या माध्यमातून तर त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारालाच होईल, हेही तेवढं सत्य आहे. कारण तिथं मतदान जे पडणार आहे तर ते मतदान हे अपक्ष उमेदवाराला पडेल समाजाच्या आणि फक्त ओबीसीचं मतदान त्यांना मोठ्या प्रमाणात पडेल. 10% 5% मतदान मराठा समाजाचं पडेल 5% ते 10च्या दरम्यान आणि बाकीचं 60-70% मतदान किंवा 65-70%च्या आसपास ओबीसी समाजाचं मतदान हे त्या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी त्रिशंकू लढत होण्याची दाट शक्यता आहे, तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं जो काही उमेदवार विजय होईल तो उमेदवार थोड्या मतानंच विजय होईल असं चित्रसुद्धा त्या ठिकाणी तयार होऊ शकतं असं म्हटलं जात आहे. त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या निर्णयाचा फटका सर्वाधिक जर महाराष्ट्रामध्ये कोणाला बसल तर ते महायुतीच्याच उमेदवाराला बसल, हेही तेवढं सत्य आहे किंवा असं सध्या कंडिशन दिसत आहे, चित्र दिसत आहे. आता ह्याच्यातून मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतलेला आहे बैठकीच्या माध्यमातून त्याचा फटका देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षरित्या कसा बसेल हे पण आपण पाहूया. जर लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार कमी आले, जागा महायुतीने कमी जिंकल्या, तर या जागा जिंकण्याचं पाठीमागचं मूळ कारण हे मराठा समाजाने दिलेले उमेदवार असू शकतं. कारण जी 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित महाविकास आघाडीसाठी कर्दनकाळ ठरलं होतं, नुकसानीचं ठरलं होतं, तसंच यावेळेस मराठा समाजाने दिलेले उमेदवार हे महायुतीच्या उमेदवारासाठी कर्दनकाळ ठरतील, नुकसानीचे ठरतील असं एकंदरीत चित्र तयार झालेलं आहे. आणि तसं जर झालं तर महायुतीचे उमेदवार जर जास्तीत जास्त काही मतानं पडले आणि ते समाजाच्या अपक्ष उमेदवारामुळे जर पडले तर त्याचं खापर निश्चितच देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडलं जाऊ शकतं. सर्वच जे काही मित्रपक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिंदे शिवसेना यांच्याकडून पराभवाचं बोट किंवा पराभवाचं खापर हे देवेंद्र फडणवीस यांच्याच माती फोडण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यावेळेस भाजपचे पक्षश्रेष्ठी जे आहे अमित शहा आणि मोदी, तर त्यांचं देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यावेळेस एकंदरीत चांगल्यापैकी शेकण्याची दाट शक्यता आहे पक्षश्रेष्ठीकडून. आणि त्याचा फटका येणाऱ्या राजकारणामध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांचं जे काही सध्या चाललं आहे मयाखेला, तर त्याच्यावरती गदा येऊ शकते, हे पण येणाऱ्या काळात दिसून येईल. त्यामुळे आणखी वेगळ्या विषयावर आपण भेटूया. तोपर्यंत माणुसकी लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे पण कमेंटमध्ये सांगा. बदल हवा असेल तर बदल सांगा. आम्हाला थोडंसं काय जे सुचवा असं वाटतं ते पण सुचवा. कारण माझा अनुभव यामधला फार जास्त नाही आहे. मी प्रयत्न करतोय दर दिवस वेगवेगळं काहीतरी करण्याचा किंवा वेगळं सुधारणा करण्याचा स्वतःमध्ये किंवा मांडणी करण्यामध्ये, सुधारणा करण्यात व बोलण्यामध्ये. आपण सांगा, त्याचं आपण निश्चितच स्वागत करूया. पुन्हा भेटूया. धन्यवाद.